नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आईच्या हातची चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा झणझणीत बोंबलाचा रस्सा. मी काळ्या वाटणातला बोंबलाचा रस्सा दाखवणार आहे तुम्हाला. तर चला मग आपण वाटण कसं बनवायचं ते पाहून घेऊयात. तर इथे मी छोटे छोटे असे 3 कांदे घेतले आहेत. ते अशा जाळीवर भाजत ठेवले आहेत आणि खोबरंही मी जाळीवरच भाजून घेतलेलं आहे. खोबरं भाजलंय, साईडला करते आणि कांदे अजून थोडा वेळ भाजून घेऊयात. आणि इथे काही बोंबलाचे तुकडे असे साफ करून घेतले आहेत बोंबील, आणि हे मी कोमट पाण्यामध्ये भिजत घातले आहेत. त्याने बोंबलाचा उग्र वास निघून जाईल आणि बोंबीलही छान मऊ भिजले जातील, म्हणून कोमट पाण्यामध्ये भिजत घातले आहेत. आता काळ्या वाटणासाठी लागणारे सामान बघूया. यासाठी मी खोबरं घेतलं आहे. हे खोबरं भाजलं होतं, याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. कांदा सुद्धा भाजला होता, वेगळा करून घेतला आहे. अद्रक लसूण घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि इथे थोडेसे फुटाणे घेतले आहेत भाजलेले. हे तुमच्याकडे फुटाणे जर नसतील विकतचे तर तुम्ही चणा डाळ भाजून घेऊ शकता, किंवा घरात जर चणे असतील तर ते तेलामध्ये तळून घेऊ शकता. याने छान रस्सा मिळून येतो. आणि तसेच सुके मसाले आहेत. घरचं लाल तिखट आहे, काश्मीरी लाल मिरची आहे, धने पावडर आहे, मीठ आहे, हळद आहे आणि जिरी मोहरी. तर आता इथे तेल गरम व्हायला ठेवलं होतं. यामध्ये आपण हे मसाले एक एक करून पुन्हा एकदा तेलातून भाजून घेणार आहोत. खोबरं छान भाजलं आहे, पाहू शकता. काढून घेऊ. आता कांदा भाजू. आतल्या साईडला कांदा थोडासा सफेद राहिला होता. आता तेलामध्ये तो सर्व भाजला जाईल. आता कांदा भाजतोय, त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता असा तळून घेणार आहोत. हा कढीपत्ता फोडणीमध्ये घालणार नाहीत, असा तळलेला कढीपत्ता वाटणामध्ये घालणार आहोत. त्याचबरोबर आले लसूण आणि आता कोथिंबीर सुद्धा आपण वाटणामध्येच वापरणार आहोत. ती सुद्धा अशी तळून घालायची आहे. त्यामुळे कोथिंबीरीचा कच्चापणा जो आहे तो कमी होईल आणि वाटणाला रंगही छान येतो. पाहू शकता. आता हे असं वाटण सगळं आपण काढून घेऊया, थंड होऊ देऊया. एक साईडला काढून थंड होऊ द्या. तसेच आता हे भाजलेले फुटाणे सुद्धा आपण याच वाटणामध्ये वाटून घेणार आहोत. आता कांदा थोडासा थंड होईपर्यंत थांबू. आता हे सर्व वाटण वाटून घेऊया. पाहू शकता वाटणाला कलर खूप छान आला आहे. आता आपण कालवण तयार करून घेऊया. आता हे मसाले भाजलेले तेल तसेच आहे. याच तेलामध्ये मी रस्सा बनवून घेणार आहे. तर कोमट पाण्यात भिजत घातलेले बोंबील सुद्धा पाहू शकता सॉफ्ट भिजलेले आहेत. बोंबीलला वाळवलेले असतात, कडक असतात,
त्यामुळे शक्यतो कोमट पाण्यात भिजत घालायचे एक 15 ते 20 मिनिट, म्हणजे ते छान भिजले जातात आणि रश्श्यामध्ये लवकर शिजले जाते. तर आता हे सर्व मसाले तेलात घालून घेऊया. आता यात बोंबीलचे पीस घालूया. थोडा वेळ असंच परतू द्यायचं आहे. बोंबील कोमट पाण्यात भिजवल्यामुळे भिजलेत छान आणि त्याचा वासही येत नाही. हे बोंबलाचे तुकडे असे तेलात छान परतल्यावर याच्यामध्ये आपण वाटण घालूया. अगदी सोपी आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा. भाजीला खूप छान कलर येतो, खूप छान रस्सा होतो, झटपट होते. पाणी घालून घेऊया. तुम्हाला हवे तसे पाणी ऍड करा. तर मी आता इथे पाणी घालून घेतलेले आहे. तुम्हाला हवं तसं घट्ट पातळ करू शकता. आणि आता याला उकळी येऊन देऊया. तर आता आपण आपला बोंबील रस्सा छान गरम गरम बाजरीच्या भाकरी सोबत तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे. तर आता अशा पद्धतीने आपली बोंबील रस्सा थाळी छान तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.